पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेले फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टप यांच्यात आज नवी दिल्लीत होणार चर्चा. अनेक महत्त्वपूर्ण करारांवर होणार स्वाक्षऱ्या. 11वा रायसिना संवाद आजपासून नवी दिल्लीत होणार सुरू. फिनलंडचे राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून करणार संबोधित. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. राज्याचा 2025-26 या वर्षासाठीचा आर्थिक पाहणी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करणार. मुंबईत होणाऱ्या पल्स वैद्यकीय परिषदेमुळे आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा लौकिक वाढेल, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्ध रीतीनं प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. 55 सामंजस्य करारांद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती प्रस्तावित. आखाती देशात अडकलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सहायता पोर्टलवर माहिती नोंदवावी, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन. पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र. श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी युद्धनौका बुडवल्याचा अमेरिकेचा दावा. इस्रायलचा इराणमधील सुरक्षा कमांड केंद्रांवर हल्ला, तर इराणकडूनही क्षेपणास्त्र हल्ले सुरूच. आणि T20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना. कालच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर